दौंड तालुक्यातील यवत परिसरामध्ये गर्भलिंग निदान होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक जे काही डॉक्टर आहेत डॉक्टर सचिन गुजर यांनी यवत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि त्या तक्रारीनंतर जे कोणी आरोपी आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामधील एक आरोपी निष्पन्न झाला अण्णासाहेब गिरी यांना अटक झाली. त्या अटकेनंतर यवत पोलिसांनी त्या आरोपीची सखोल चौकशी केली. त्या चौकशीमध्ये वाघोलीचे एक डॉक्टर आहेत जाधव म्हणून त्या डॉक्टरांचं नाव देखील त्याच्यामध्ये निष्पन्न झालं आणि त्या डॉक्टरांना या प्रकरणामध्ये अटक झाली. अटक झाल्यानंतर आता यवत पोलीस प्रशासन अजून या गंभीर समस्येमध्ये या गंभीर प्रकारामध्ये कुणी याच्यामध्ये सामील आहेत का याचा देखील आता सखोल तपास करत आहेत. या संदर्भात आपण अधिक माहिती यवत पोलीस ठाण्याचे नारायण देशमुख आहेत पोलीस निरीक्षक यांच्याकडनं आपण अधिक माहिती जाणून घेऊया. मागील काही दिवसापूर्वी सोशल मीडियातून यवत पोलिसांनी हद्दीतील केडगाव परिसरात गर्भलिंग निदानाचं गैरप्रकार बेकायदेशीर प्रकार होत असल्याची बातमी प्रसारित झाली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने डॉक्टर सचिन गुजर वैद्यकीय अधिकारी दौंड रुग्णालय यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये अण्णासाहेब गिरी नावाचा इसम हा प्रकार करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आल्याने त्याला अटक केली. त्याला अटक केल्यानंतर सदर अण्णासाहेब गिरी हा गर्भलिंग निदान करून मशीनच्या साह्याने गर्भलिंग निदान करून तो डॉक्टर अतुल जाधव वाघोली यांच्या मार्फत गर्भपात घडवून आणायचा असं तपासात निष्पन्न झाल्याने अतुल जाधव यांनाही अटक करण्यात आलेली आहे. दोघांची 30 मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. अजून तपास चालू आहे. पोलीस कस्टडी दरम्यान काही बाबीचा तपास करण्यात येत आहे. त्यात सदर अण्णासाहेब गिरी याने ज्याच्याकडून ही पोर्टेबल गर्भलिंग निदान मशीन बेकायदेशीररित्या प्राप्त केली होती तो नरेंद्र ठाकरे हा इसम हे झालेला आहे, निष्पन्न झालेला आहे. त्याच्या अटकेची कारवाई तपास त्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि इतरही जे लोक यात सहभागी आहेत किंवा अण्णासाहेब गिरी याच्यासोबत त्यांचा सहभाग निष्पन्न होत आहे त्यांच्याकडे चौकशी करून पुढील तपास करण्यात येत आहे.